परत एक खास प्रश्न घेऊन आलो. तर प्रश्न काय आहे तर बघा. चला, तर प्रश्न आहे नात्यावर आधारित. तर प्रश्न काय बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला अगोदर नातेसंबंध सगळं माहिती पाहिजे. आणि नातेसंबंध कसं माहिती पाहिजे तर ती आम्ही तुम्हाला एक सोपी आयडिया घेऊन आलोय. आणि ती पिढी लक्षात ठेवायची. आपली पिढी कुठे लिहायची सर? सगळ्यात खाली. चला, ही आपली पिढी लिहायची. ह्या रेषेच्या खाली आपली पिढी लिहायची. या रेषेच्या वर कोणाची पिढी लिहायची? आपल्या आई वडिलांची. हा, इथं आपल्या आई वडिलांची. आणि त्याच्यावर आपल्या आजी आजोबांची. हा, या पिढीवरच सगळं लक्ष केंद्रित करायचं आणि व्यवस्थित उत्तर सोडवायचं. तर प्रश्न काय बघा विद्यार्थी मित्रांनो, नीट वाचायचा. चला, हर्षदाची आई. सर, हर्षदाची आई म्हटलंय, मग हर्षदा कुठे लिहावं लागेल? सर्वात खाली. म्हणजे ही लिहायची हर्षदा. ओके. चला, आणि हर्षदाची आई कुठे लिहायची? त्याच्यावरती. कारण आपल्या आई वडिलांची पिढी वर वर. आणि त्याच्यावर आपली आजी आजोबांची लिहायची. ओके. चला, इथं कोण लिहायची? हर्षदाची आई. हर्षदाची आई ही साधनाची जाऊ आहे. म्हणजे तुम्हाला या आईला एक कोण काढावं लागेल? पती. काढावं लागेल. आणि पती हवा, ह्याला एक पती काढला. ओके. या पतीला काय काढावं लागेल सर? एक बाहू काढावा लागेल. बाहू काढावं लागेल. कारण त्याच्याशिवाय या जावा होणार नाही. आणि या भावाच्याच पत्नीचं नाव काय सर? साधना. साधना. आणि म्हणून हिचं नाव आहे साधना. म्हणून. बघा प्रश्न काय सर? हा. ही साधनाची जाऊ आहे. कोण? हर्षदाची आई ही साधनाची जाऊ आहे. आता पुढे बघा, साधना ही सूरजची मामी आहे. म्हणजे सूरजची म्हणजे साधना ही काय झाली? मामी. म्हणजे या साधनाच्या पतीला एक कोण असणार? बहीण. तर या दोघाला एक बहीण. चला, बहीण बी कुठे द्यावं लागेल सर? या मधल्याच पिढीत. टप्प्यात. लिहा इथं बहीण. आणि ही बहीण आणि याच बहिणीच्या मुलाचं नाव काय दिलंय सर? सूरज. कारण साधना ही सूरजची मामी आहे. मग आपल्याला तिचं नाव दिलं नाही, पण आपल्याला प्रत्येकाची नावं काढल्याशिवाय सोप्या पद्धतीने कळत नाही विद्यार्थी मित्रांनो. म्हणून या बहिणीच्या मुलाचं नाव काय आहे? सूरज. आणि सूरज कुठे लिहायचं सर? सर्वात खालच्या खाली. पिढीत. आणि आता कुठं गंमत आहे बघा, तर सूरजच्या आईचे हर्षदाच्या वडिलांशी काय नाते आहे? इथं तुमची गंमत होणार. तुम्ही काय म्हणणार? हर्षदाची आई आपल्या सूरजची आई हर्षदाच्या वडिलाला काय म्हणणार? तर उत्तर चुकणार. कारण पर्यायात लगे येणार बाहुल येणार. कारण असं नात्यात उत्तर द्यायचं नाही. मग ज्याला चे लागले त्याला हा व्यक्ती जो शी लागले तो काय म्हणलाय हे काढायचं. मग बघा, सूरजच्या आईचे हर्षदाच्या वडिलांशी म्हणजे इथं कोण बोलणार सर? हर्षदाचे वडील. कुणाला बोलणार? सूरजच्या आईला. नाते काय बघा, हर्षदाचे वडील. बघा, सूरजची आई कोण असं नातं? मग हा व्यक्ती याला काय म्हणणार? काय म्हणेल सर? हर्षदाचे वडील सूरजच्या आईला काय म्हणतील? बहीण. आणि म्हणून याचं उत्तर काय सर? बहीण. आणि असंच उत्तर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये अशी अतिशय सोप्या पद्धतीने आम्ही तुम्हाला शिकवलं. असं महाराष्ट्रात कुठंच नातं नाही. अतिशय सोप्या पद्धतीने शिकवलेलं आहे. आणि आमच्या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. धन्यवाद.